आजच्या राशी भविष्यात तुमचं स्वागत आहे. चला जाणून घेऊया आजच्या राशी भविष्याबद्दल आणि पाहूया की कोणाच्या आयुष्यात काय घडणार आहे. सुरू करूया मेष राशीपासून. मौज मस्ती, मजा आणि करमणुकीचा दिवस. अनियोजित माध्यमातून मिळणारे पैसे तुमचा दिवस उजळून टाकतील. सामाजिक कार्यात सहभागी झाल्याने तुमची संध्याकाळ अपेक्षेपेक्षा चांगली जाईल. भूतकाळातील आनंदी क्षणांमध्ये तुम्ही गुंतून जाल. कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांना भेटायला चांगला दिवस. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल असे वातावरण असेल. सप्ताहात सुट्टीच्या दिवशी स्मार्टफोन स्क्रीनवर बॉसचे नाव पाहण्यास कुणाला आवडते, परंतु या वेळी तुमच्यासोबत असे काही होऊ शकते. उपाय: तुमचा दिवस प्रफुल्लित होण्यासाठी साधूंना सफेद आणि काळे वस्त्र दान करा. आता पुढची रास वृषभ रास. तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन आणि विश्वास यामुळे तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांवर प्रभाव पाडण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला पैशाने जोडलेली काही समस्या येऊ शकते, ज्याला सुरळीत करण्यासाठी तुम्ही आपल्या पिता किंवा पितातुल्य कुणी माणसाकडून सल्ला घेऊ शकतात. सुखद आणि अनोखी संध्याकाळ साजरी करण्यासाठी तुमच्या घरी नातेवाईकांची गर्दी होईल. आपल्या प्रिय जीवनसाथीकडून आलेला दूरध्वनीमुळे दिवसाची मजा वाढेल. चंद्रदेवाच्या स्थितीला पाहून हे सांगितले जाते की आज तुमच्या जवळ बराच रिकामा वेळ असेल, परंतु याच्या व्यतिरिक्तही तुम्ही ते काम करू शकणार नाही जे तुम्ही केले पाहिजे. तुमचा जोडीदार आज तुमच्या टीनेजमधील काही आठवणींना उजाळा देईल. त्यापैकी काही आठवणी खट्याळ सुद्धा असू शकतील. आज तुमचा आत्मविश्वास कमजोर राहू शकतो. याचे कारण तुमची खराब दिनचर्या आहे. उपाय: नकारात्मक विचार संपवण्यासाठी हळदीचे दूध प्या. आता पुढची रास मिथुन रास. तुमचा उत्साह वाढविण्यासाठी सुंदर, उज्ज्वल आणि वैभवशाली चित्र मनात ठसवा. जे लोक दुधाच्या व्यवसायाने जोडलेले आहे त्यांना आज आर्थिक लाभ होण्याची प्रबळ शक्यता आहे. तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी तुमची मुले सर्वतोपरीने प्रयत्न करतील. प्रिय व्यक्तीने दुस्वास केला तरी तुम्ही प्रेमाने वागा. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे. आज नातेवाईक हे तुमच्यातील भांडणाचे कारण असू शकेल. तुमची ऊर्जा आज व्यर्थ कामात जाऊ शकते. जीवनाला योग्य प्रकारे जगायचे आहे तर टाइम टेबलच्या हिशोबाने चालणे शिका. उपाय: आपल्या प्रियकर प्रियसीला चांदीची रिंग भेट द्या. याने लव्ह लाईफ चांगली राहील. आता पुढची रास कर्क रास. आज तुमचा विश्वास वाढेल आणि प्रगती साधता येईल. आज जवळच्या मित्राच्या मदतीने काही लोकांना आज चांगले धन लाभ होण्याची शक्यता आहे. हे धन तुमच्या बऱ्याच समस्यांना दूर करू शकते. तुम्ही तुमच्या घरची कर्तव्ये बजावण्याकडे दुर्लक्ष केले तर तुमचा जोडीदार वैतागून जाईल. तुमचे प्रेम एक वेगळी उंची गाठेल. तुमच्या प्रेमाच्या हसण्याने आजचा दिवस सुरू होईल आणि एकमेकांच्या स्वप्नांनी शेवट होईल. अमर्याद सर्जनशीलता आणि उत्साह तुम्हाला अधिक फायदेशीर दिवसांकडे घेऊन जाईल. जोडीदारासमवेत तुमचे नाते तणावाचे राहील आणि गंभीर विसंवाद निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्याचे परिणाम प्रदीर्घ काळपर्यंत उमटतील. कुणी मित्रांची मदत करून आज तुम्हाला चांगले वाटू शकते. उपाय: अपाहिजला रेवड्या वाटल्याने पारिवारिक आयुष्य चांगले राहील. आता पुढची रास सिंह रास. धर्मपरायण व्यक्तीचे शुभाशीर्वाद तुम्हाला नशांती मिळवून देतील. तुमचा पैसा तेव्हाच कामाला येईल जेव्हा तुम्ही त्याला संचित कराल. ही गोष्ट योग्य प्रकारे जाणून घ्या अथवा येणाऱ्या काळात पश्चाताप करावा लागेल. इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्हाला फारसे काही प्रयत्न करावे लागणार नाही, कारण आजचा दिवस तुमच्यासाठी भला आहे. तुम्हाला उत्कृष्ट वागणुकीची गरज आहे, कारण तुमचे प्रियकर प्रेयसी त्यामुळे अस्वस्थ होणार नाही. जी गोष्ट तुमच्यासाठी आवश्यक नाही त्यावर तुमचा अधिक वेळ घालवू शकतात. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. आज मुलांसोबत वेळ व्यतीत करून तुम्ही काही आरामदायी क्षण घालवू शकतात. उपाय: प्रियकर प्रियसीला भेटायला जाण्याच्या आधी साखर खाऊन निघा. हे लव्ह लाईफ साठी लाभकारी आहे. आता पुढची रास कन्या रास. घरगुती काळजी तुम्हाला बेचैन करेल. आर्थिक दृष्ट्या आज दिवस मिळता जुळता राहील.
आज तुम्हाला धन लाभही होऊ शकतो, परंतु यासाठी तुम्हाला कठीण मेहनत करावी लागेल. आपल्या कुटुंबातील नव्या सदस्याच्या आगमनामुळे तुम्ही मोहरून जाल. त्यानिमित्ताने जंगी पार्टी देऊन आपला आनंद साजरा करा. अनपेक्षित प्रियाराधन करण्याकडे कल राहील. विद्यार्थ्यांच्या डोक्यात आज प्रेमाचा ताप चढू शकतो आणि यामुळे त्यांचा बराच वेळ खराब होऊ शकतो. स्त्रिया शुक्रावरच्या असतात आणि पुरुष मंगळावरचे. पण आजच्या दिवशी शुक्र आणि मंगळ एक होणार आहेत. दिवसाची सुरुवातीत आज तुम्हाला काही वाईट वार्ता मिळू शकते, ज्यामुळे तुमचा पूर्ण दिवस खराब होऊ शकतो. आज आपल्या मनाला काबूत ठेवण्याचा प्रयत्न करा. उपाय: उत्कृष्ट आरोग्यासाठी भगवान भैरवची उपासना करा. तर मित्रांनो, पुढची रास पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला रोजच्या राशी भविष्याची माहिती मिळेल. पुढची रास तुळ रास. रक्तदाबाचे रुग्ण त्यांचा रक्तदाब कमी करण्यासाठी आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी रेड वाईनची मदत घेऊ शकतात. त्यातून त्यांना आराम लाभेल. कुणी जवळच्या नातेवाईकाच्या मदतीने आज तुम्ही आपल्या व्यवसायात उत्तम प्रगती करू शकतात, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभही होईल. आज तुम्ही इतरांच्या गरजा पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करा, परंतु मुलांसोबत अधिक गोडी गुलाबीने, उदार मनाने वागलात तर तुम्हाला त्रास होईल. प्रेमामध्ये घाईगडबडीने कोणतेही पाऊल उचलू नका. आज तुमच्याजवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृती यामुळे तुमच्या अपेक्षेच्या बाहेर तुम्हाला फायदा होईल. तुमच्या जोडीदाराची प्रकृती काहीशी खालावेल. आयुष्याची चव तर स्वादिष्ट जेवण करण्यात आहे. ही गोष्ट आज आपल्या तोंडावर येऊ शकते, कारण तुम्ही घरात आज उत्तम जेवण बनवू शकतात. उपाय: कुटुंबात आनंद टिकवून ठेवण्यासाठी चप्पल घालता आणि चौरंगावर ताट ठेवून जेवण करा. आनंद टिकून राहील. आता पुढची रास वृश्चिक रास. संतांकडून मिळणारे दैवी ज्ञान समाधान आणि आराम मिळवू देईल. तुमच्या जीवनसाथी सोबत मिळून आज तुम्ही भविष्यासाठी काही आर्थिक योजना बनवू शकता आणि अपेक्षा आहे की ही योजना यशस्वी होईल. मुलांच्या बक्षीस समारंभाचे आमंत्रण हा तुमच्यासाठी आनंदाचा मार्ग ठरू शकतो. तुमची मुलं तुमच्या अपेक्षांवर पुरेपूर उतरल्याचे पाहून तुमची स्वप्ने सत्यात उतरल्याची प्रचिती मिळेल. तुम्ही तुमचं प्रेम व्यक्त केलं तर तुमची प्रिय व्यक्ती आजच्या दिवशी साक्षात सौंदर्याची मूर्ती होऊन तुमच्या समोर येईल. जर तुम्ही विचार करतात की मित्रांसोबत आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ घालवणे तुमच्यासाठी चुकीचे आहे, तर असे करण्याने तुम्हाला येणाऱ्या काळात समस्यांचा सामना करावा लागेल. वैवाहिक आयुष्याचा विचार करता आज तुमचे जीव खूप सुंदर झाले आहे. दिवास्वप्न पाहणे वाईट नाही. या माध्यमातून तुम्ही काही रचनात्मक विचार मिळवू शकतात. असे तुम्ही आज करू शकतात कारण तुमच्या जवळ वेळेचा अभाव नसेल. उपाय: बहुरंगाच्या स्पॉट असलेल्या कुत्र्याची काळजी घेतल्यास आरोग्य चांगले राहील. आता पुढची रास धनुरास. आरोग्य एकदम चोख असेल. ज्या लोकांनी अतीतमध्ये आपली धन गुंतवणूक केली होती, आज त्या धनाने लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्ही जोडीदारांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले तर तो ती असहनशील बनतील. प्रेमातील असीम आनंद अनुभवण्यासाठी कोणाचा तरी शोध घ्या. तुमची बलस्थाने कोणकोणती आहे याचा आढावा घ्या आणि भविष्यातील तुमच्या योजना आखा. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला एकमेकांच्या बाहुपाशात गुरफटून जाण्यासाठी आज भरपूर वेळ मिळणार आहे. थंड पाणी पिणे आज तुमच्या आरोग्याला खराब करू शकते. उपाय: कौटुंबिक बांधिलकी घनिष्ठ करण्यासाठी पिंपळाच्या झाडाजवळ 5 पिवळी फुले दफन करा. आता पुढची रास मकर रास. तुमची कमकुवत जीवनेच्छा तीव्र विषासारखी शरीरावर विपरीत परिणाम करील. म्हणून कलात्मक आनंद देणाऱ्या कामात स्वतःला गुंतवून घ्या आणि आजाराशी सामना करण्यास तयार रहा. भविष्यात जर तुम्हाला आर्थिक रूपात मजबूत बनायचे आहे तर आजपासूनच धन बचत करा. जवळच्या नातेवाईकांची त्यांच्याकडे अधिक लक्ष देण्याची अपेक्षा असेल, पण त्याचबरोबर ते तुम्हाला आधार देतील, काळजी घेतील. त्रयस्थ व्यक्तीचा हस्तक्षेप तुम्ही आणि तुमच्या प्रिय व्यक्तीमध्ये संघर्ष निर्माण करू शकतो. भूतकाळातील कुणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल. एखादा नातेवाईक
मित्र किंवा शेजारी तुमच्या वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण करेल. कुटुंब जीवनाचा अभिन्न अंग असते. आज आपल्या कुटुंबासोबत तुम्ही फिरायला जाण्याचा आनंद घेऊ शकतात. उपाय: चांदीच्या बांगड्या किंवा कडा घातल्याने प्रेम संबंधांमध्ये वाढ होते. आता पुढची रास कुंभ रास. आपण जर पुरेशी विश्रांती घेत नसाल तर आपणास प्रचंड दमल्यासारखे होईल आणि अधिक विश्रांती घ्यावी लागेल. मालमत्ताविषयक कामे होतील आणि उत्तमपैकी नफा होईल. मुलांकडून तुम्हाला धडा शिकायला मिळेल. मुले अतिशय शुद्ध मनाची असतात, त्यामुळे त्यांच्या निष्पाप निस्सीम आनंदात असताना त्यांच्या भोवतीच्या लोकांमध्ये ते बदल घडवून आणू शकतात आणि नकारात्मक विचारांना तिथे थारा नसतो. अनपेक्षित प्रियाराधन करण्याकडे कल राहील. तुम्हाला हव्या त्या पद्धतीने मनासारख्या गोष्टी नेहमीच घडत नाही. आजचा दिवसही त्यापैकीच एक आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यातला एक उत्तम दिवस तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत कराल. आज तुम्ही मुलांसोबत असा व्यवहार कराल ज्यामुळे तुमची मुले पूर्ण दिवस तुमच्याकडेच राहतील. उपाय: चांगल्या आरोग्यासाठी गरजू लोकांना काळी मोहरी, मुळा, गहू दान करा. आता पुढची रास मीन रास. मानसिक शांततेसाठी तुमचा तणाव दूर करा. आज तुम्ही विना कुणाच्या मदतीने तुम्ही धन कमावण्यात यशस्वी व्हाल. जुन्या ओळखी आणि संबंधांना उजाळा देण्यासाठी चांगला दिवस. या जगातली सर्वोच्च परमानंद हा दोन प्रेमात पडलेल्या व्यक्तींना मिळालेला असतो. उद्योग व्यवसायानिमित्त केलेला प्रवास दीर्घकाळापर्यंत फायदेशीर ठरू शकेल. तुम्ही आणि तुमचा जोडीदार यांच्यात छोट्या छोट्या कारणावरून भांडण होईल, परंतु त्यामुळे दीर्घकाळपर्यंत तुमचे वैवाहिक जीवन बिघडून जाईल. म्हणून अन्य लोक काय सांगतात यावर विश्वास ठेवताना काळजी घ्या. या सप्ताहात तुम्ही बरेच काही करण्याची इच्छा ठेवतात, परंतु जर तुम्ही काम टाळत राहाल तर स्वतःलाच बोझा निर्माण होईल. उपाय: जर तुम्हाला मानसिक स्थितीमध्ये असंतुलन वाटत असेल तर पक्ष्यांना 7 धान्य खाऊ घाला. तर मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचे राशी भविष्य. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.